सर्वसाधारणपणे सर्व पॅटर्नच्या ब्लाउजला अंजलीबाई कागदावर 0 ते 10 हो अंजलीबाई 0 ते अहो हे असं कसं झालं ते महाजन मास्तरांनी टाइमच्या आधी ऑर्डर कशी काय मागितली आता कसं करणार हो 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 तुम्ही जरा शांत व्हा. अहो कसं शांत हो तिकडे खाली कपड्यांचा ढीग त्यात वहिनी डोसक्याला हात लावून बसल्यात आणि आपण सूरज टेन्शन मध्ये आहेत. हो गावातल्या माणसांचे कपडे असते तर आपण आजचे उद्या दिले असते, पण आता शाळेचे गणवेश म्हणल्यावर आपल्याला वेळेतच पूर्ण करून द्यायला लागणार. खरं तर ऍडव्हान्स परत दिला असता तर हा प्रश्नच मिटला असता, पण जाऊबाई नेमके पैसे खर्च करून बसले. अहो आता शाळेची कापडं कोण शिवणार तुम्ही आता काही पर्यायच नाहीये. अहो पण तुम्ही कुठं वहिनीसारखं शिकलायत तुम्हाला कसं जमणार म्हणून तर शिकतेय. तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. तुम्हाला बुद्ध्या सुचल्यानं गावभर सांगत बसलो असं झाले बघा. उगाच तुमच्या डोसक्याला कुठं ना झालाय. हो तुम्ही नका या सगळ्याचा विचार करू, मी सगळं करीन बरोबर. कसं अहो एका दिवसात एवढं कसं होणार एकमेकांच्या साथीने. आपला मंत्र विसरलात का काय? मी उद्या सुट्टी घेणार आहे आणि सूरज भाऊजी थांबतो म्हणाले. असं असेल तर मी बी सुट्टी घेतो, मिळून करू समजीजण. पण करावं काय लागणार हे बघा, मी शिलाई करीन आणि बाकी इतर कामं तुम्ही करा ना. म्हणजे जसं की बटन लावणं, काजा करणं, इस्त्री करणं वगैरे. चालते चालते तुम्ही सांगशील ते मी करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीची गरज आहे मला. खरं सांगू काय मला लई टेन्शन आलतो, पण तुमच्यामुळे समजा टेन्शन मिटलं बघा. आपण सगळे एकत्र आलो तर काही टेन्शनही नाही आणि काही अवघडही नाही. वय अहो आता तुम्ही बघाच समद्यांना कसं एकसाथ करतो. सगळे वय समदे तुम्ही उद्या सकाळच्याला फकस्त बघा फौजत हजर करतो. शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. शपथ आहे मातीची एकमेकांच्या साथीची. तुमचं चालू दे, हो. मी बी शिकतो. हे बघा, यांनी आता सांगितलंय 0 ते 10 ची गळारुंदी त्यापर्यंत तेवढीच ठेवून. एक नंबर काम झालं पाहिजे बघा, आणि ते बी आजच्या आज. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा राणा भाऊजी. अहो मला बी येते थोडं थोडं शिवणकाम. अहो भारीच की मग. पण हा अंजलीबाई सांगतील तसंच करायचं आपल्याला. काय राणादा तू काय काळजी करू नकोस बघ, काम करायचं एक नंबरच करायचं. आणि वाटलं तर तालमीत 10-12 पैलवान घेऊन येतो, म्हणजे एका हाताला 10 झालं की नाही काही विषयच नाही बघ. कापड शिवायची फाडायची नाही. तेच म्हणतोय आम्ही बी पैलवानांच्या पेक्षा लय भारी काम करतोय बरं अनादा. बरं ये पैलवानापेक्षा अरे बराबर करतात म्हणून तर बोलायला ना तुम्हाला. बाकी काय पण म्हण ढेरपट्या, राणादा लय हुशार झालाय म्हणून आपल्यासारखी कामाची माणसं बोलले. माणसं तुम्ही ठरवा बाबा, माणसं का मुलं ते. ओ तेच म्हणलं आम्ही बी. चला आता चला. ताईसाहेब तुमचा अख्खा बिझनेसच कॅप्चर केला की होते मास्तरनी. जाऊ दे, नेहमीच जाईल. नाही नाही नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. अरे काय बघ या. अरे तुम्ही सगळेजण. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही उद्या सकाळच्याला फौजच तयार करतो. बघा आणली का नाही फौज. आम्ही मदत करायला आलोय. बरं बरं. नाही नाही नाही, तुम्ही कशाला उगा ताप करून घेताय. ऑर्डर आम्ही घेतल्या ना बाबा, मग आम्ही करतो की पूर्ण. ए तू आता मध्ये मध्ये करशील तर याद राख. चल तिकडे बाजूला. अहो अहो काय अहो हा? एका जागेला गप बसून राहायचं आणि मध्ये मध्ये शिपारच करशील की नाही हौदात बुडून बुडून मारीन बघ. ग बसा. सूरज राणादा बघ तू अजिबात काय बोलू नकोस आता. अरे वहिनीने एवढा चांगला प्लॅन केलाय सगळा, त्यात हिनं काय गोळ घालून असं वाटत असेल की नाही तर हिला बाजूला नुसतं बघत बसायला सांग बघ. ऑर्डर कम्प्लीट करायची ना तुला. वय करायचंय मग
वहिनी ज्यादा शिवणकाम शिकल्यात. अंजलीबाई तर कालच शिकल्यात. वहिनींची मदत लागणारच, आपण समती मिळून करू. तेच म्हणतोय आम्ही बी. आता एवढं शिकलोय तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे का नाही? बरोबर आहे. अंजलीबाई म्हणतात समध्यांनी एकसाथ मिळून काम करायचं. हेच तर म्हणतोय आम्ही बी. बर चला सगळ्यांनी बसायला चटे हातरूया. चला चला. दे सुरेश. झालं हा सांगा बहिणी. अहो राणादा म्हणलाय तुम्ही सांगशील तेच करायचं. काय करायचं सांगा आता. अंजली मला पण सांग ना काय काम. मी पण आहे तुमच्या टीम मध्ये. एक नंबर काम करणार बघा आम्ही. हा. मी करते सगळं मॅनेज. आम्ही समदे मिळून करतो. हो, तुम्ही सगळ्यांनी बाकी इतर कामं करा छोटी छोटी. म्हणजे ती काय करायची ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता आम्ही आधी सुरुवात करतो. हा चल चल. ए चला बसा रे. चला, सर्व- हो, हो. मी बस गप. बसणार इथं. अरे गप की गप. हा जरा शाण्यासारखं बा. हाताची घडी तोंडा बोट ठेव की हात. काय सांगितलंय. काय अरे काय सांग की. आता तर तूच म्हणलास की हाताची गडी तोंडावर बोट आणि तूच म्हणतोस होय बोला म्हणून. हे वाटा दंगा करते. कल्पना ताई मला ती पुस्तकं देता कुठे मशीनवर आहेत बघा. ठीक आहे. हा आणि काय पाहिजे? काही नाही. मी काल जरा मेजरमेंट घेऊन ठेवली आहेत. बस आता त्याप्रमाणे आपण कापूया. चला आधी आपण कापड कापूया. अंजली ताई मला बी शिवायला येतंय बघा. अरे वा. हो का? वय वय ते लग्न जमू दे म्हणून शहरातल्या पोरी कसं ते कुठलं हा टायपिंगचा कोर्स करतात ना. हा तसं आमच्या गावाकडे शिवणाचा कोर्स करतात बघा. पण ते लगेच जमण्यापुरतं. अहो वहिनी तिला म्हणलं साधी माझ्या शर्टाला टीप मारून दे तर सरळ सांगते टेलरकडे जावा म्हणून. आता अहो घरात मशीन हवी टीप मारून द्यायला. तुमचं आपलं काहीतरीच कौतिक असते. कौतिक झालं असेल तर काम करणार का जरा? हा कौतिक करायला आलाय का मदत? काम हा मग करा. तुमचं चालू द्या. मी समद्यांचं चहा पाण्याचं बघते. आणि समद्यानी तर जीवन जायचंय ध्यानात ठेवा बरं काय. हे बघा आता मी काल कात्रणं कापून ठेवलीत कागदाची. त्याच्यानुसार आपण आता कापड कापून घेऊ. हे काय करायला? हे कापडावरती मार्क करायला. नीट धर, नीट धर. घट्ट धर, घट्ट धर. अहो ताईसाहेब थांबा की मला वाटले असं नाही. चंदे तू आम्हाला शिकवायचं काय काम नाही. हा पॅरिसचा इंटरनॅशनल फॅशन डिझायनिंगचा कोर्स कुणी केलाय? तू का? आम्ही. तुम्हीच की. हा मग कटिंग कोण करणार? तुम्ही. गप कोण बसणार? तुम्ही. ए ग बसा की. पकड. अहो ताईसाहेब हिता पकड. अहो रेषा चुकाळल्या. अहो आकले त्याच्यावरून कापा की. नाही ग.
जमला ताईसाहेब. अहो एक ड्रेस तर वाया गेला आधीच. कशी व्हायची ऑर्डर हे बघा. सांगितलं का बाजूला बस म्हणून तर नाही. सोड कात्री. अहो लाखाचं 12,000च करणार आहेस तू. हे का बहिणी? हे राहणार तुला ऑर्डर कम्प्लीट करायचं का नाही सांग पहिलं. वय करायचे पैसे घेतात आपण. मग पहिलं या बाईचं तोंड बंद कर आणि याला बाजूला बसू. अरे बघ की कसं वाया घालवले कापड. माहित नाही काय ना नुसतं कापड सुटल्या. वहिनी तुम्ही जरा बसा निवांत. अंजलीबाई करायलात आपण ते सांगतात तसं करू. अहो पण आमचा अहो बिझनेस पण काय आपण हे बाई नेते ना तिकडे जाऊन बसू. अरे जा की. नंतर नाटवाल इंटरनॅशनल बिझनेस आमचा. हे मार्किंग कर. हे घे कल्पना ते नेऊन दे. हो धर तिकडनं. वहिनी काय तर काम सांगा की आम्हाला पण. होय आता नाही अजून थोडा वेळ आहे. अंजली ताई. हा हे बघा हे 5 शर्ट झालं तयार. अरे वा बघू. हा हे घे. तुम्ही सुरू करा पुढचे. मुलांना इकडे या सगळे. ऐकत नाही काम करायला इकडे. राणा त्याला पवा शिकू बाबा म्हणजे झालं बघायचं. पोवायचं नंतर ना आधीतली कामं. गप बसा तिकडे. बसा बसा लवकर चला. आणि आता मी काय सांगते ते सगळं नीट ऐका. हे बघा आता आपले हे 5 शर्ट तयार झाले. सगळ्यांनी घाई गडबड न करता कामाला सुरुवात करायची. हा. आतापासून तुमची कामं सुरू. जसं की काज करणं, बटन लावणं. हा आपण कार्यानुभवाच्या तासाला शिकलोय ना सगळं ते आठवा आणि करा तसं. वहिनी मग आम्हाला कार्यानुभवाला पैकीच्या पैकी मार्क देणार ना? हो देणार. पण तुम्ही गोंधळ न करता आणि मिळून मिसळून काम केलं तरच. होय समद्यांनी मिळून मिसळून काम करायचं काय. राणा तुला काय मार्क मिळणार नाहीत खरं. अरे मला नकोच मार्क. चला तर काम करूया. चला हे घ्या. तुम्ही ना आता बटन लावा. मला काज करता येतं. मी काज करतो. बरं तुम्ही बटन लावा. हे घ्या तुम्ही काज करा. हे घ्या. द्या. सुई द्या की. इथे पडली ना ही बघा. ए बटन दे. जा जरा सुई नेऊन दे. आणि सांभाळून सुई लागेल नाही तर.
अजून एक पाहिजे एक बस झाली. बटन दे ठीक आहे जास्त माहिती आहे तुझी? अहो बघू कुठे टोचलीस बघू नाही नाही काय नाही किरकोळ आहे. अहो, बघू तर काय हो सदी रानादा तुला नाही जमणार द्या. तू आणि भाल्यादा कुस्ती खेळत बसा जावा ए, समद्यांनी एकसाथ मिळून काम करायचंय काय. हो ना मग तुम्ही एक काम करा तयार झालेल्या शर्टांना तुम्ही इस्त्री करा जमेल ना चालतंय. तुम्ही सांगशील तसं करायचं ठरवलं मी. तुम्ही फक्त सांगा. बरं पण सध्या तुम्ही जरा आराम करा मग नंतर एकत्र इस्त्री करा चालतंय. तोवर मी ते टेबल घेऊन येतो. हो द्या हे सुरेश. काय रे? सूरज चल टेबल घेऊन ये. हे घ्या रे. हे घे जा दोन्ही देऊन ये ते पण देऊन ये. बरं तू जा. झालं काय समद्यांचं चला आधी खाऊन घ्या चला. वय बाई चल चल जेवणच घेऊ. ए आली लगेच तू अंडवर करून जेवायला पुढं. सगळ्यांना वाढायला मदत कर आणि मग बसून खा. सुनबाई एवढं तरी जमल ना? अहो न जमायला काय झालं बरं ते वाढायला चालतो आम्ही खरं पुढं. चला गोदा का आपण वाढू चला. ओय पहिलवान गँग चला समद्यांनी जेवण घेऊया. चला जा हे सगळं घेऊन जा सगळ्यांचं कप चल सूरज. हा? ग्लास. ते करूया नंतर. जेवा. चल. ओय चला रे. चल की ए चल चल. एअरपोर्ट ओय उठा चला. ते ठेव नंतर कर. एक नंबर आले पट्टी. अहो वाढायचं का करा सुरू हा ना भाऊजी मामांजी सावकाश जेवा रे सगळे. ए पोटभर जेवा रे. छान झाले. जेवणाच्या टायमाला बरोबर आली ही. धर. काय ग काय काम आहे तुझं? चल निघ निघ. माझ्याच्यानं काय मदत लागली तर सांगा. तुझ्या मदतीची काय बी गरज नाही आम्हाला. निघ म्हणलंय ना ग. नाही अहो त्या स्वतःहून मदतीला आल्या तर त्यांना असं बोलणं बरोबर नाही. नाही बाई नाही. आमच्या बिझनेसला आम्ही या बाईचा हात बी लागू देणार नाही. हा उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. ए कॅसेट. आणि तुझा कसला ढेकळाचा बिझनेस आहे वय? जेवढं सांगितलं तेवढं करायचं. हे काय पाहिजे का तुम्हाला? भाकरी भाकरी चल भाकरी आण जा. वहिनी ठरवणार काय ते. जा म्हणलं ना. आणतो. तुम्हाला जमेल ती मदत करा तुम्ही. तुम्ही काय पण सांगा सगळं करेन मी. बरं मग तुम्ही हा शर्टाला शाळेचे बॅच लावाल का? हा चालतंय. चालेल पण आधी आपण जेवून घेऊ मग सुरू करूया. हा या बसा. गोदाक्का बसा बसा.
ही मास्तरीन समधी वानर सेना जमा करून काम पूर्णच करून टाकणार का काय? नंदिता, पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यासमोर डाव जाणार वाटतं हातातून.